श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बनवूया जाळीदार ढोकळा। चला तर मग सुरू करूया। मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकलेले आहे हळद, मीठ आणि थोडं साखर टाकलेली आहे। मिश्रण छान पाण्याने भिजवून घेऊयात। एकसारखं 2 मिनिट फेटत राहायचं आहे मिश्रणाला। मी इथे कढईमध्ये घेतलेलं आहे पाणी स्टीम करण्यासाठी। कुकरच्या भांड्याला थोडं तेल लावायचं आहे। मिश्रणामध्ये आपण टाकलेलं आहे इनो। 2 मिनिट एकसारखं फेटत राहायचं आहे। त्यानंतर टाकायचं आहे ते मिश्रण भांड्यामध्ये। मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिट आपण स्टीम करून घेऊयात। बघा किती छान झालेला आहे ढोकळा, किती छान स्पंज आलाय त्याला। इथे मी तडक्यासाठी वापरलेला आहे जिरे, मोहरी, हिरवी मिरची, थोडा हिंग आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान होतो आणि मेन म्हणजे कमी वेळेत होतो। तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका।